नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी 8th स्टँडर्ड मॅथ्स प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. सो लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. ओके, प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 शिकण्याच्या आधी आपल्याला इरॅशनल नंबर म्हणजे काय ते शिकायचं आहे थोडंसं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रॅशनल नंबर कशा असतात, त्याचा डेसिमल फॉर्म कसा असतो ते पाहिलेलं आहे. थोडक्यामध्ये एक उजळणी करू आणि आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 शिकण्यासाठी आवश्यक असणार अजून एक थोडासा घटक आहे की तो नंबर लाईनवरती इरॅशनल नंबर कशा शो करायच्या, दाखवायच्या ते आपण बघणार आहोत. मग इथं बघा, आता रॅशनल नंबर कशा असतात बरं. रॅशनल नंबरमध्ये दोन कॅटेगरी येतात. दोन कॅटेगरी म्हणजे कुठल्या? एकतर त्या टर्मिनेटिंग असतात, म्हणजे त्यांचा डेसिमल फॉर्म जो असतो तो टर्मिनेटिंग असतो, आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे कसं? टर्मिनेटिंग म्हणजे खंडित, म्हणजे उदाहरणार्थ इथं बघा 4/5 आहे. 4ला जर 5ने भागलं तर त्याचा भागाकार किती आला? 0.8. 0.8 आलं. 0.8 आलं पण इथं स्टॉप झालं, ते याच्या पुढे भागाकार होत नाही. 0.8 हेच त्याचा लास्ट आन्सर असणार आहे, बरोबर की नाही? आणि 8 हे रिपीट सुद्धा झालेलं नाहीये. सो 4/5 जे असेल तर ते त्याचा शेवटचा जो भागाकार असेल तो 0.8 एवढाच आहे. किंवा 3/2 जर केलं तर 1.5 याच्या पलीकडे भाग जात नाही किंवा काहीच त्याला अर्थ नाहीये. म्हणजे 1.5 पर्यंतच भाग जातो, स्टॉप झाला म्हणजे हा टर्मिनेटिंग आहे, खंडित आहे. मग इथं बघा बरं, 23ला जर 99 ने डिवाइड केलं तर 0.23 23 23 म्हणजे 23चा सतत भाग जातो, म्हणजे 23 23 23. याच्या पुढे जर आपण तसंच गेलो तर हे भागाकार कधीही संपणार नाही, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आणि शिवाय रिकरिंग आहे, म्हणजे अखंडित सुद्धा आहे. आणि रिकरिंग म्हणजे आवर्ती. आवर्ती म्हणजे पुन्हा तेच त्याच संख्येने भाग जातो. आता कोणत्या संख्येने भाग जातो? सारखा 2 आणि 3नच भाग जातो. मग काय केलं आपण इथं? टिंब केलं इथं, आणि 0.23 वरती काय ओढला? एक बार ओढला. ह्या बारचा अर्थ काय असतो की ह्या 2 आणि 3नी सतत म्हणजे 23नी सतत भाग जात राहणार आहे. म्हणून आपण एकदाच 23 घेतलं 0 पॉईंटच्या पुढे आणि त्याच्या डोक्यावर बार टाकला. तसंच इथं 7.7/6 ला जर डिवाइड केलं तर 1.16666. 1च्या नंतर 1 पॉईंट नंतर 66666 सारखाच भाग जाणार, सारखा सतत कशाचा भाग जाणार आहे? 6चा, म्हणजे 6चा सतत भाग जाणार आहे. त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यावर काय केलं आपण? टिंब टाकून ठेवलं, म्हणजे डॉट टाकला. या डॉटचा अर्थ काय की 6 हा आकडा सतत रिपीट होणार आहे, म्हणजेच सतत त्याच संख्येने भाग जाणार आहे. इट विल रिपीट अगेन अँड अगेन अँड अगेन. दॅट्स वाय दिस इज द डॉट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन भाग कुठले गेले? टर्मिनेटिंग एक असतो. कुठला असतो? ओके, टर्मिनेटिंग म्हणजे हा जो आहे तो टर्मिनेटिंग आहे हा, आणि हा जो आहे तो कुठला आहे? नॉन टर्मिनेटिंग. कुठला? नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग म्हणजे काय? अखंडित. कसं आहे ते? अखंडित व आवर्ती. आणि हेचा काय अर्थ असतो? खंडित. खंडित म्हणजे कुठेतरी खंड पडतो किंवा ते कुठेतरी स्टॉप होतं. हे झालं रॅशनल बद्दल. पण आपल्याला शिकायचं इरॅशनल नंबर, त्यासाठी तुम्हाला परत सांगावं लागलं. मग इरॅशनल मध्ये काय असतं की √2चं जर आपण त्याचा डेसिमल फॉर्म काढला तर 1.4141 आणि सतत हा भागाकार कुठेही संपणार नाही आणि शिवाय कुठल्याही प्रकारे रिपिटेशन होणार नाही, म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन संख्येने भाग जातो. याच्यासारखं नाहीये सारखं 2 3 किंवा सारखं 6 किंवा कुठेतरी स्टॉप होतो. इथं तर स्टॉप व्हायचा प्रश्नच नाही. म्हणजे हा जो भागाकार आहे कुठेही स्टॉप होत नाही, कारण 2चं वर्गमूळ काढताना आपण जे पद्धत पाहिलेली आहे ना, कसं 2चं वर्गमूळ काढायचं असतं, तर त्या पद्धतीमध्ये जर पाहिलं आपण तर 4 1 4 2 1 सतत वेगवेगळ्या संख्येने भाग, जसं √3 आहे. किंवा जर आपण पुढे पाहिलं तर √5 ही सुद्धा इरॅशनल आहे. √6 आहे, √7 आहे, किंवा √8 आहे समजा, किंवा √10 आहे, किंवा √11 आहे. ह्या सर्व संख्या ज्या असतात इरॅशनल नंबर असतात. मग इरॅशनल म्हणजे नेमकं काय असतं तुम्हाला? तर यांचा जो भागाकार आहे तो नॉन टर्मिनेटिंग. कसा आहे? नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित. कसा? अखंडित आहे, शिवाय नॉन रिकरिंग. आता नॉन रिकरिंग म्हणजे काय? तर आवर्ती नसलेला, अनावर्ती. कसा आहे तो? अनावर्ती टाईपचा आहे. म्हणजेच
ठीक आहे. अशा प्रकारे इरॅशनल नंबर म्हणजे काय, तर जे अखंडित असतं आणि अनावर्ती असतं, जे कुठेही संपत नाही आणि रिपीटही होत नाही त्याचा भागाकार, जर दशांश चिन्हामध्ये मांडायचं झालं तर अशा प्रकारे हे इरॅशनल नंबर असतात. आता आपल्याला शिकायचं काय होतं 1.4 मध्ये, की हे जे संख्या आहे, जसं रॅशनल नंबर आपण नंबर लाईनवरती दाखवतो, नंबर लाईनवरती म्हणजे संख्या रेषेवरती आपण त्यांना दाखवतो पॉईंटच्या स्वरूपामध्ये, बरोबर की नाही, इथं आहे पॉईंट, इथं आहे किंवा असं. तसं इरॅशनल नंबर सुद्धा आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता येतात आणि ते कसं दाखवायचं हे आपल्याला इथं या ठिकाणी बघायचं आहे. आपला नेक्स्ट पॉईंट काय असेल, की इरॅशनल नंबर समजा एक तुम्हाला करून दाखवतो आणि त्यानंतर 1.4 मध्ये त्या कशा पद्धतीनं √5 किंवा √7 किंवा याच्यापैकी कुठलीही संख्या आपल्याला या नंबर लाईनवरती दाखवता आली पाहिजे, त्याचा आता आपण अभ्यास करूया, की कशा पद्धतीनं √2, √3, √5, √4, √7, √8, √10, √11 किंवा मेनी मोर नंबर्स वी कॅन ड्रॉ or show on the number line. So let us learn how to show. Okay, so let's show √2 on number line. √2 नंबर लाईन वरती कसं दाखवायचं, त्यासाठी आधी बघा की तो नेमकं नंबर लाईन वरती कुठे असेल. एक थोडंसं बघा इकडे की नेमकं कुठे असेल ते. सो √1, √2, √3, √4, √5, √6, √7, √8, √9, √10 आणि पुढे अजून भरपूर असतील. ते आपल्याला फक्त √2 दाखवायचे. मग √1चं किती असतं, √1 म्हणजे किती असतं, 1च असतं. √2 जे आपल्याला त्या चिन्हातून बाहेर काढून त्याचं दशांश रूपामध्ये मांडावं लागतं, इरॅशनल नंबर आहे, ही आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची, ही पण दाखवता येते, ही पण दाखवता येते. ही काय बरं, √4 आहे. √4 म्हणजे काय रे, वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 म्हणजेच किती असणार आहे, वर्गमुळात 4 म्हणजे 2. वर्गमुळात 4 म्हणजे किती, 2. तसं √5चं काय येतं का, नाही माहिती, डेसिमलमध्ये असणार. हे डेसिमलमध्ये म्हणजे पूर्णपणे एखादी परिमेय संख्या बाहेर येऊ शकेल का, नाहीये. इथे जी परिमेय संख्या बाहेर का, नाहीये. म्हणजे याचं काय आहे, √8चं नाही, परंतु वर्गमुळात 9 म्हणजे किती आहे, 3. इथे तुम्हाला लक्षात येईल की तसंच पुढं जर गेलं तर तुम्हाला भेटेल बघा, संख्या रेषेवर 1 आणि हे 2 याच्या दरम्यान तुम्हाला √2 आणि √3 भेटेल. 2 आणि 3च्या दरम्यान तुम्हाला √5, √6, √7, √8 भेटेल. ओके, 3च्या नंतर लगेच तुम्हाला √10 भेटेल. मग आपल्याला हे दाखवायचं, याचा अर्थ तुमचं 1 आणि 2च्या दरम्यान काय आहे, √2 आहे. 1 आणि 2च्या दरम्यान म्हणजे 1च्या नंतर लगेच. मग त्यामुळे संख्या रेषेवर आपल्याला घेताना काय करावं लागेल माहिती आहे का, एक संख्या रेषा काढून घ्यायची. संख्या रेषा तुम्ही कशी काढता त्याच पद्धतीने नेहमीप्रमाणे काढायची. कशा पद्धतीने काढता तुम्ही, ही पेन्सिल पट्टी घेता आणि अशा पद्धतीने तुम्ही संख्या रेषा काढून घेतली. ओके, तिच्या दोन्ही बाजूला असं पण बाण दाखवतो आणि इथं कुठंतरी मी एक 0 घेतो. 0 कुठे घेऊ शकतो, कारण संख्या रेषा कशी असते, अमर्यादित. इट इज अनलिमिटेड. ओके, नेव्हर एंडिंग नंबर लाईन असते. सो टेक 0 हिअर, दिस इज युअर 0. नेम दिस पॉईंट ॲज अ O. देन टेक 1 युनिट. 1 युनिट घ्यायचं. आता आपण हे 1 युनिट जे आहे ते अंदाजे घेतो या ठिकाणी. मग माझा जो हा 1 आहे संख्या रेषेवरचा, तो समजा मी इथं घेतला. ओके, दिस इज माय 1. दिस इज माय 1. सो फ्रॉम 0 to 1 दिस इज कॉल्ड ॲज 1 युनिट. हे जे अंतर आहे दिस इज कॉल्ड ॲज 1 युनिट डिस्टन्स. ओके, आता तुम्हाला √2 जर दाखवायचं असेल तर काय करावं लागेल, एवढंच डिस्टन्स जे आहे ते इथं तुम्हाला परपेंडिक्युलरने दाखवावं लागेल, वरती 1च्या वरती. कसं दाखवायचं, तर तुम्ही काय करा, तुमच्याकडे जे हे जे प्रोटेक्टर आहे ते प्रोटेक्टर घ्या. प्रोटेक्टरने काय करा, याच्यावरती परपेंडिक्युलर काढा एक, कुठून, 1 पासून पुढे. ठीक आहे, संख्या रेषेवरती 1च्या, संख्या रेषेवरती 1ची तिथं कसा काढायचा, तर 90 अंशाच्या कोणातून. परपेंडिक्युलर म्हणजे काय असतो, 90 अंशातून छेदणारी कुठल्याही दोन रेषा जेव्हा एकमेकींना 90 अंशाच्या कोणातून छेदतात. सो ॲट दॅट पॉईंट द 90 डिग्री अँगल फॉर्म अँड this line, these two lines called as perpendicular to each other. मग या ठिकाणी मी काय काढला, परपेंडिक्युलर काढला. कशावरती, पॉईंट. इथं हा पॉईंट जो आहे, ह्या पॉईंटला आपण समजा नाव नव्हतं दिलं, ए नाव देऊया. इथं 1 आहे. मग ए पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर काढला आणि परपेंडिक्युलर काढल्यानंतर ओ पासून ए पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स आपण काय करायचं, कंपासमध्ये घ्यायचं आणि तेवढ्याच डिस्टन्सवरती आपल्याला खूण करायची आहे. मग हे डिस्टन्स किती आहे तुमचं, बघा बरं. सो दिस इज द डिस्टन्स बिटवीन O अँड ए. सो OA हे घेतलं. सो पुट युअर आयर्न नेल ऑन पॉईंट ए. लोखंडी टोक तुमचं एवर ठेवा आणि इथं एक असा काय काढा, आर्क काढा, म्हणजे कंस तयार करा. आता हे डिस्टन्स किती आहे तुमचं, 1 युनिट. हे डिस्टन्स 1 युनिट, हे सुद्धा किती घेतलं आपण, 1 युनिट. ओके, आता काय करणे, जॉईन करणे. काय जॉईन करणे, आता ह्या पॉईंटला नाव काय द्या तुमच्या पुस्तकाप्रमाणे, समजा पीच नाव द्या. ओके, दिस इज युअर पी. जॉईंट P टू O किंवा OP जॉईन करून घ्या.
So as we have drawn the perpendicular from point A, so right here 90-degree angle will form. Okay, and if this 90-degree angle is there, so when we joined this O and P, we got a right angle triangle. आपल्याला एक काय भेटला, काटकोन त्रिकोण भेटला. कुठला? OAP. कुठला भेटला? OAP. मग या OAP बद्दल आपल्याला √2 काढण्यासाठी काय मदत होणार आहे? हे डिस्टन्स तुमचं किती आहे? 1. मग इन ट्रायंगल OAP, ओके, अँगल A इज इक्वल टू 90. जर अँगल A इज इक्वल टू 90 असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय करत असतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय करत असतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण त्याची मांडणी करून बघूया आणि आपल्याला √2 मिळते का बघूया याच्यातून. ओके, सो काय लिहायचं तर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. थेरम म्हणजे काय? सिद्धांत किंवा प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय मांडता येईल? तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय मांडता येते बघा नेमकं व्यवस्थित. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला O पासून P पर्यंत हा झाला तुमचा हायपोटेन्यूस, म्हणजेच काय झाला? कर्ण झाला. मग कर्ण वर्ग OP चा वर्ग, OP चा वर्ग बरोबर OA चा वर्ग म्हणजे स्क्वेअर प्लस PA चा वर्ग किंवा AP चा स्क्वेअर, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंचा वर्ग आणि त्यांची बेरीज, अशी आपण पायथागोरसची थेरमची मांडणी करतो. मग OP चा स्क्वेअर आपल्याला काढायचा माहित नाहीये किंवा OP काढायचा आहे. सो OP स्क्वेअर ॲज इट इज. OA किती आपल्याकडं? OA आपण किती घेतलाय? 1 युनिट डिस्टन्स आहे, त्याचा स्क्वेअर. AP सुद्धा आपल्याकडं 1 युनिट आहे, त्याच्यामुळे त्याचाही स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, याचा सुद्धा स्क्वेअर 1. 1 + 1 यू विल गेट 2. सो OP स्क्वेअर इज इक्वल टू 2. परंतु आपल्याला फक्त OP पाहिजे, OP चा स्क्वेअर नाही पाहिजे. सो टेक स्क्वेअर रूट, म्हणजे काय करणे? वर्गमूळ घेणे. काय घेणे? वर्गमूळ घेणे. वर्गमूळ घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. ओके, दोन्ही बाजूचं जर तुम्ही वर्गमूळ घेतलं, ओके, सो व्हॉट यू विल गेट? वर्गमूळ घेतलं की डोक्यावरचं 2चं चिन्ह निघून जातं, फक्त शिल्लक राहील OP इज इक्वल टू 2चं वर्गमूळ माहिती आहे का तुम्हाला? पूर्ण संख्येमध्ये किंवा पूर्णांक संख्येमध्ये नाहीये, मग त्याला चिन्हामध्ये टाका, वर्गमुळात 2. आता हे जे वर्गमुळात 2 आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे आपला काय आहे? कर्ण. काय आहे? हा झाला आपला कर्ण. ओके, मग आता दाखवायचा संख्या रेषेवर मग आहे कुठे येतो? अजून तिथपर्यंत पोहोचलोय की नाही आपण? पोहोचलोय. थांबा जरा एकच मिनिटं. आता आपल्याला काय करायचं आहे की परत एकदा कंपास घ्यायचा. सो टेक कंपास विथ युअर पेन्सिल अँड पुट युअर आयर्न पॉइंट ऑन पॉइंट O. ऑन पॉइंट O अँड टेक अ डिस्टन्स OP इन युअर कंपास. तुमच्या त्या कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्या? OP एवढं डिस्टन्स घ्या, आहे ना. आणि आपल्याला एक सर्कल काढायचं. OP म्हणजे काय झाली? रेडियस झाली. रेडियस म्हणजेच त्रिज्या झाली. ओके, आणि ह्या त्रिज्येचा आपल्याला काय काढायचं? एक आर्क काढायचा आहे. पूर्णपणे वर्तुळ नाही काढायचं, परंतु आपली जी नंबर लाईन आहे त्या नंबर लाईन इंटरसेक्ट करेल किंवा त्या ठिकाणी छेद येईल पर्यंत त्याला एक काय करायचा? आर्क काढून घ्यायचा. हा बघा आर्क. ओके, सो दिस इज युअर इंटरसेक्टिंग आर्क टू धिस नंबर लाईन. हा आर्क काढला म्हणजेच तुमचं हे जे रेडियस आहे, या रेडियस एवढंच अंतर इकडे पण येणार आहे. बघा बरं, हे अंतर आणि हे अंतर सेम असतं की नाही? कारण एकाच वर्तुळाच्या जर आपण अनेक रेडियस काढल्या तर सगळ्यात सेम असतात. आता मोजून बघूया आपण, इथून इथपर्यंत सेम आहे. याचा अर्थ हे स्क्वेअर रूट आहे 2, ते स्क्वेअर रूट आपल्याला इथं दाखवता येईल, कारण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच आहे. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवरती वर्गमुळात 2 दाखवू शकतो. अशाच प्रकारे आपण काय करू शकतो? √3 सुद्धा आपण दाखवू शकतो. मग √3 तुमचं कुठं आहे? सो √3 इज आफ्टर √2. √3 इज आफ्टर √2 म्हणजे √2च्या नंतर लगेच आहे ना. मग त्यासाठी तुम्हाला कशाचा आधार घ्यावा लागेल? इथं √2 दाखवण्यासाठी आपण 1चा आधार घेतला आणि 1 वरती परपेंडिक्युलर काढला आणि 1 युनिट डिस्टन्सचा काय काढला? 1 युनिट डिस्टन्स घेतला आणि तिथून आपण जोडून एक राईट अँगल ट्रायंगल तयार केला. इथं पण तसंच आहे. जर तुम्हाला √3 दाखवायचा असेल तर त्याच्या आधीचा जो नंबर असेल √2 तिथं तुम्हाला परपेंडिक्युलर काढावं लागेल. मग थोडक्यामध्ये आपण काढून बघूया पटकन. त्याचा सुद्धा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल तयार करून √3 मिळवता येईल. ह्या इथं मी काय करतो? परपेंडिक्युलर घेतो √2 वर. ओके, सो हिअर इज माय परपेंडिक्युलर. ओके, परपेंडिक्युलर या ठिकाणी काढून घ्यायचा अशा पद्धतीनं. ठीक आहे, परपेंडिक्युलर काढला की मगाप्रमाणेच काय करायचं? डिस्टन्स 1 युनिट डिस्टन्स कायम लक्षात ठेवायचा की याच्यावर की कुठलीही तुम्हाला
संख्या जर संख्या रेषेवरती दाखवायची असेल तर 1 युनिट जे डिस्टन्स आहे हे कायम ठेवायचं इथून एवढंच. हे जे आहे हे इथं घ्यायचं याच्यामध्ये अँड मेक अ मार्क राईट हिअर. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला सेम ठिकाणी जर मार्क भेटला असेल अशा ठिकाणी, ओके, हा झाला तुमचा मार्किंग. तिथून तुम्ही काय करणार, जोडून घेणार. काय जोडून घेणार तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला जोडण्यासाठी हा पॉईंट आहे आणि ओ पर्यंत परत जोडून घ्यायचं आणि कंपासमध्ये तुम्हाला डिस्टन्स घ्यावं लागेल. किती कंपासमध्ये डिस्टन्स घेणार तर तुम्ही, कंपासमध्ये तुम्हाला डिस्टन्स घ्यावं लागेल ओ पासून ह्या आर्कला जेवढं येईल तेवढं डिस्टन्स घ्यायचं. ओके, सो एवढं डिस्टन्स घेईल म्हणजे ती रेडियस झाली आणि याच रेडियसचा तुम्हाला काय करायचं आहे, आर्क काढायचा आहे. हा आर्क तुमचा कुठे येईल, इथे येईल. ओके, इंटरसेक्टिंग आर्क. सो दॅट इंटरसेक्टिंग पॉईंट इज युअर √3 ओनली. आले का तुमच्या लक्षामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही √3 काढू शकता. √4 म्हणजे लगेच तुम्हाला काय भेटेल तर 2 भेटेल. 2च्या पुढे लगेच काय असेल तुम्हाला, √5 असेल. मग तुम्हाला √5 काढायचं असेल तर तुम्हाला डिस्टन्स, खालचं डिस्टन्स किती पाहिजे, इथपर्यंत 2 पर्यंत. 2च्या तिथं तुम्ही परपेंडिक्युलर काढा, नंतर तिथून जोडून घ्या आणि इकडे तुम्ही आर्क काढू शकता. ओके, आणि हा जो खालचा सगळा फॉर्म्युला लिहिलेला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ह्या ज्या किमती आहेत, जसं √3 तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही कसं करणार. आता या पॉईंटला समजा आपण नाव दिलं, दिस इज युअर पॉईंट Q, दिस वन इज द पॉईंट S, लेट इट बी S, आणि हा तुमचा R आहे. याला काय आपल्याला गरज नाही, तरी पण नाव देऊन ठेवूया. मग तुमचा राईट अँगल ट्रायंगल कुठं आहे तुमचा, गरज नाही म्हणजे आहेच ह्याची गरज. राईट अँगल ट्रायंगल कुठे तुमचा, तर ORQ हा राईट अँगल ट्रायंगल नाही का तयार झाला आपण परपेंडिक्युलर काढल्यानंतर. याच्यामध्ये तुम्हाला इथे तुम्हाला भेटेल √3. काय भेटणार आहे, √3. का बरं √3 भेटेल, तर तुमच्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ORQ अँगल Q इज इक्वल टू, सॉरी इट्स अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. दॅट्स वाय अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या थेरमनुसार तुमचा हायपोटेन्स काय राहील आता, OQ राहील. सो OQ स्क्वेअर इज इक्वल टू OR स्क्वेअर. दिस इज युअर O अँड R. OR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. सो यू नो दॅट OR स्क्वेअर म्हणजे कुठून कुठपर्यंत डिस्टन्स घ्यायचं, OR. सो OR इज द डिस्टन्स √2. O पासून R पर्यंत डिस्टन्स किती आता, √2 घ्यायचं असतं ते. सो √2चा स्क्वेअर प्लस RQ किती आहे तुमच्याकडं 1चा स्क्वेअर. √2चा स्क्वेअर केला, कुठल्याही वर्गमुळाचा जर वर्ग केला तर त्याची आतली संख्या शिल्लक राहते, ती म्हणजे 2. ओके, अधिक 1चा वर्ग 1च म्हणजे किती भेटलं तुम्हाला 3. OQचा स्क्वेअर. याचं सुद्धा तुम्ही जर वर्गमूळ घेतलं तर तुम्हाला OQ बरोबर वर्गमुळात 3 भेटतं. किती भेटतं, वर्गमुळात 3. आणि हेच वर्गमुळात 3 जे आहे ते आपण काय करू शकतो, O पासून Q पर्यंत घेऊन. असंच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला करायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. म्हणजे तुम्हाला याच्यावरची कुठलीही संख्या दाखवता येईल. फक्त आधी जसं मी मांडून घेतलं त्याच्यानुसार आपण एक अंदाज लावून टाकायचा की माझं √7 कुठं आहे, √6 कुठं आहे, √8 कुठं आहे किंवा √10 कुठं आहे. सो दिस विल हेल्प यू टू शो ऑल दीज नंबर्स ऑन द नंबर लाईन. व्हेरी सिम्पल, खूपच सोपं आहे, काय जास्त अवघड नाहीये. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. So question number 1, the number √2 is shown on a number line. Steps are given to show √3 on the number line using √2. Fill the boxes properly and complete the activity. Okay, तुमच्या नंबर लाईन वरती √2 हा शो केलेला आहे, दाखवलेला आहे काढून. परंतु √3 काढण्यासाठी ज्या स्टेप दिलेल्या आहेत युजिंग √2 म्हणजे वर्गमुळात 2 वापरून वर्गमुळात 3 कशा पद्धतीनं आपल्याला दाखवता येईल त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये दिलेले बॉक्सेस कंप्लीट करून पूर्ण करा, असा त्यांचा प्रश्न आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द ऍक्टिव्हिटी ऑफ क्वेश्चन नंबर 1. सो हियर इज आर डायग्राम गिवन अस. दिस इज √2 shown at point Q. Okay, so we just have to observe the diagram. फक्त आकृतीचं निरीक्षण करा आणि ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती कंप्लीट करायची. परंतु ऍक्टिव्हिटी कोणासाठी दिलेली आहे, टू शो √3 म्हणजे वर्गमुळात 3 नंबर लाईन वरती दाखवायचे. त्याच्यासाठी आपल्याला वर्गमूळ ही पूर्ण आकृती दिलेली आहे आणि ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे. मग कसं तुम्ही दाखवू शकता बरं, तर द पॉइंट Q ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. फक्त आपल्याला फिलअप करत जायचं आहे, बाकी दुसरं काय करायचं नाही. याच्या आधी मी तुम्हाला दाखवलं की वर्गमुळात 3 कसं दाखवायचं वर्गमुळात 2चा वापर करून. म्हणून आता फक्त बघा की पॉइंट Q ऑन द नंबर लाईन शोज द नंबर म्हणजे
नंबर लाईनवरती पॉईंट क्यू कोणती संख्या दर्शवतोय, निर्देश करतोय, तर ती आहे √2. मग इथं लिहून टाका √2. ओके, मला इथं दाखवायला तुम्हाला सोपं पडतं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट या पुस्तकातल्या ह्याच्यातच दाखवत आहे. तुम्ही मात्र ऍक्टिव्हिटी आल्यानंतर काय पुस्तकामध्ये भरलं काय हरकत नाही, परंतु स्वतंत्र सराव करा. आता सेकंड पॉईंट काय, अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन द पॉईंट क्यू. अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट क्यू. पॉईंट क्यू पासून एक आपण काय केला, परपेंडिक्युलर काढला. दिसतोय तुम्हाला हा परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलरचं चिन्ह म्हणजेच 90 अंशाच्या कोनातून नंबर लाईन वरती एक परपेंडिक्युलर काढला पॉईंट क्यू मधून जाणारा. पॉईंट आर इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू. क्यू पासून एका युनिट डिस्टन्स वरती आहे. युनिट डिस्टन्स म्हणजे आपण आधी किती डिस्टन्स घेतलं होतं वरती है ना, 0 पासून 1 पर्यंत जेवढं डिस्टन्स घेतलं होतं तेवढंच इकडं डिस्टन्स आपण घेतलं होतं ना. मग ते डिस्टन्स या ठिकाणी आपण आता काय करायचं, मेंटेन करायचं आहे किंवा ठेवायचं आहे. इथं त्यांनी दिलंय राईट अँगल ट्रायंगल ORQ ऑब्टेन बाय ड्रॉइंग सेगमेंट OR ही सेगमेंट आपण काढल्यानंतर रेषाखंड जोडल्यानंतर आपल्याला एक ट्रायंगल भेटला, राईट अँगल ट्रायंगल, त्याचं नाव आहे ORQ. ठीक आहे, मग लांबी OQ बरोबर किती घ्यायची, आता O पासून Q पर्यंत वर्गमुळात 2, Q पासून R पर्यंत किती घ्यायची, 1 घ्यायची. आणि मग आता पायथागोरसचा प्रमेयानुसार लेंथ OR स्क्वेअर म्हणजे लांबी OR चा वर्ग. OR म्हणजे कुठला झाला तुमचा, कर्ण वर्ग झाला. आणि O पासून Q पर्यंत एक बाजू झाली आणि R पासून Q पर्यंत एक बाजू झाली, दोघांचा वर्ग इथं मांडून दिलेला आहे. मग OQ किती घ्यायची, O पासून Q किती घ्यायची रे, इथं दिले बघा, तेच इथं आपण लिहून टाकायचं, वर्गमुळात 2 घ्यायचं, वर्गमुळात 2 घ्यायचं. त्यानंतर Q पासून R पर्यंत तेही तिथं दिलेलं आहे, किती घ्यायचं, 1 घ्यायचं आणि दोघांचा वर्ग करायचा आहे. वर्गमुळात 2चा वर्ग किती असेल, वर्गमुळात 2चा वर्ग फक्त 2 येत असतो आणि 1चा वर्ग किती येणार, फक्त 1च. मग 2 अधिक 1 किती झाले तुमचे 3. मग लेंथ OR किती आला तुमचा, आता लेंथ OR किती असणार आहे, आता इकडं तर वर्ग आहे, इथं लिहिलेलं नाही परंतु इथं लिहितो मी लेंथ OR चा स्क्वेअर आहे ना, वर्गमूळ घ्यावं लागतं इथं. वर्गमूळ जर घेतलं तर OR चा वर्ग म्हणजेच किती, डोक्यावरचं 2चं चिन्ह निघून जाईल, गेलं. परंतु उजव्या बाजूचं वर्गमूळ म्हणजे 3चं वर्गमूळ किती, 3चं वर्गमूळ आपल्याला माहित नाही, मग त्याला चिन्हात लिहूया, वर्गमुळात 3. अशा पद्धतीनं ते वर्गमुळात 3 आलेलं आहे. आणि पुढे काय करायचंय, ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर O. सेंटर O घ्यायचं म्हणजे लोखंडी टोक इथं ठेवायचं है ना, डिस्टन्स OR इथं घ्यायचं, पेन्सिलचं टोक इथं ठेवायचं आणि इथून एक असा आर्क काढलेला दिसतोय तुम्हाला इथं. इथं तुमचं वर्गमुळात 3 असेल, जे तुमच्या पॉईंट C नी तुम्हाला दर्शवलेलं आहे किंवा इंडिकेट केलेलं आहे. मार्क द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड the arc as C. The point C shows the number 3. ओके, अशा पद्धतीने हे भरायला अतिशय सोपं होतं. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2, टू शो √5 and √7. Question number 2 is to show √5 and question number 3 is to show √7 on the number line. Okay, so I am going to show this √5 and √7 on the same number line. You can separate it. Separate आपण दाखवू शकतो, परंतु √5 जे आहे ते आफ्टर 2 च्या नंतर आहे आणि 2 च्या नंतर मध्ये √6 येतं आणि नंतर लगेच √7 येतं. त्यासाठी जर आपण √5, √6 आणि √7 एकदाच दाखवलं तर तुम्हाला ते काढता येईल, कारण √7 काढण्यासाठी तुम्हाला √6 सुद्धा काढावं लागणार आहे आणि √6 पाहिजे असेल तर √5 तर काढावंच लागणार आहे. त्याच्यामुळे √5 आणि √7 एकाच ठिकाणी मी तुम्हाला दाखवून देत आहे. अलग लक्षामध्ये जर फक्त याच्यापैकी आपल्याला येणार काय परीक्षेला, फक्त √5 किंवा √7 असं स्वतंत्र येणार, पण त्यासाठी आपल्याला हे 2च्या नंतर असल्यामुळे हे सगळंच दाखवावं लागणार आहे, कारण √6च्या नंतर आहे म्हणल्यानंतर √6च्या तिथं आपल्याला परपेंडिक्युलर काढावं लागणार आहे. दॅट इज द रिझन वाय आय एम गोइंग टू शो दिस √5 अँड √7 ऑन द सेम नंबर line. Okay, don't get confused at all. ठीक आहे, सो दिस इज हाऊ वी कॅन ड्रॉ द नंबर लाईन. नंबर लाईन वरती इथं या ठिकाणी 0 घेतला, इथून इथपर्यंत 1 युनिट डिस्टन्स आहे, इथून इथपर्यंत हे सुद्धा एकच युनिट डिस्टन्स आहे. सेम अंतरावरती 1 2 3 4 असं 5 असतं. ओके, सो टू शो दिस नंबर ऑन द नंबर लाईन वी हॅव जस्ट ॲडजस्टेड दिस 1 2 लाईक दिस. अशा पद्धतीने आपण ते ॲडजस्ट करून इथं 1 लिहिलेलं आहे, 2 लिहिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्या दरम्यान मांडता येईल. आता 2च्या नंतर √5 आहे आणि 3च्या आधी आहे, म्हणजे 3 आणि 2च्या आधीच मध्ये कुठेतरी असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथं आता काय करूया, परपेंडिक्युलर काढूया. आता तुम्ही सांगा परपेंडिक्युलर कुठं काढायचा, √5 दाखवायचा म्हणल्यानंतर तो कशाच्या आधी आहे, 2च्या आधी आहे. ओके,
सो 2च्या आधी आहे म्हणजेच तुम्हाला 2 वर परपेंडिक्युलर काढायला लागेल. सो टेक प्रोट्रॅक्टर म्हणजे कोणमापक घ्या आणि या ठिकाणी तुम्ही काय करा 90 अंशाच्या कोणावरती इथं खून करा म्हणजे तुम्हाला परपेंडिक्युलर म्हणजे लंब भेटेल. लंब म्हणजेच 90 अंशाचा कोन जो तुमच्या नंबर लाईनला इंटरसेक्ट करेल आणि अशा पद्धतीनं मग मी हा परपेंडिक्युलर काढला ऑन द पॉइंट. सो लेट नेम दिस पॉइंट A. Okay, so from point A let's draw perpendicular like this. So make a sign over here. This is the sign of perpendicular. 90 अंशाच्या कोनाचं किंवा लंबाचं हे चिन्ह आहे. लंब म्हणजे दोन रेषा एकमेकांना जिथं छेदतात त्या ठिकाणी जर 90 अंशाचा कोन होत असेल सो त्याला आपण म्हणतो काटकोन. म्हणजेच त्या दोन रेषा एकमेकांना कशा झाल्या आता लंब झाल्या. आता लंब झाल्यानंतर आपल्याला कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं तर 1 युनिट अंतर घ्यायचं. 1 युनिट म्हणजे कुठलं तर इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत कुठलंही डिस्टन्स घ्या 1 युनिट एवढं आपल्याला अंतर घ्यायचं आहे मगाच्या सारखंच. सो दिस इज युअर 1 युनिट डिस्टन्स. सो पुट युअर आयर्न पॉइंट ऑन ए. लोखंडी टोक ए वर ठेवा अँड मेक अन आर्क लाईक दिस. सो इट विल बी युअर 1 युनिट डिस्टन्स. दिस इज युअर 1 युनिट distance. Now name this intersecting point as B. Okay, this is your B. Now join from B to आता join काय करायचंय B to O. This is your O and this is your B. So let's join. So एकदा का तुम्ही त्याला जॉईन केलं की तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल मिळाला. आता राईट अँगल ट्रायंगल मिळाल्यानंतर हे जे आहे तेच तुमचं असणार आहे √5. परंतु ते कसं मॅथमॅटिकली जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार मांडणी करून मिळवावं लागतं. तेही तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे इन ट्रायंगल. सो इन ट्रायंगल OAB. सो अँगल A इज इक्वल टू वॉट 90 डिग्री. दिस इज युअर अँगल A विच इज 90 डिग्री. जर हा 90 डिग्री असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि जर हा राईट अँगल ट्रायंगल झाला तर आपण पायथागोरसचा थिअरम वापरून काय लिहू शकतो हायपोटेन्यूस. कोणता हायपोटेन्यूस आहे इकडे O पासून B पर्यंत. सो दॅट सेगमेंट OB इज द हायपोटेन्यूस. सो OB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. सो OA म्हणजे किती घ्यायचा O पासून A पर्यंत डिस्टन्स किती आहे 2 घ्यायचा. सो दिस इज 2 स्क्वेअर प्लस A पासून B पर्यंत अंतर किती 1 युनिट डिस्टन्स. सो 1 स्क्वेअर. सो यू विल गेट 2 स्क्वेअर 4 अँड 1 स्क्वेअर 1. 2चा वर्ग 4 1चा वर्ग 1 आणि इथं भेटेल तुम्हाला 5. हा झाला तुमचा OBचा वर्ग. परंतु आपल्याला तर काय करायचं आहे OB पाहिजे फक्त ह्याचा वर्गमूळ घ्या. सो टेक्स काय स्क्वेअर रूट घ्या म्हणजेच वर्गमूळ घेऊन बाय टेकिंग स्क्वेअर रूट. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट यू विल गेट OB इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं की डोक्यावरचं 2चं चिन्ह निघून जातं आणि इकडं मात्र काय होईल 5चं वर्गमूळ तुम्हाला माहित नाही. OBचा वर्ग म्हणजे 2चं चिन्ह निघून गेलं पण 5चं वर्गमूळ माहित नाही मग त्याला लिहा फक्त चिन्हात. अशा प्रकारे तुम्हाला काय भेटला OB भेटला. सो दिस OB इज हायपोटेन्यूस. परंतु आपल्याला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपल्यासाठी तो एका सर्कलचा रेडियस आहे. डिस्टन्स जे आहे ते रेडियसचं डिस्टन्स आहे. मग टेक ए कंपास विथ पेन्सिल. Put your iron point on O and take a distance from O to B. O to B like this. Okay. Now without taking off this point from O, make an arc from B. B पासून काय करा असा एक आर्क तयार करा. Okay. So this arc will intersect your number line. This arc will intersect your number line at this point. या ठिकाणी तुमचा तो पॉइंट काय झाला इंटरसेक्ट झाला आर्कचा. ठीक आहे this point. So name this point as a C. So here is your √5. √5 अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. आता √5च्या नंतर लगेच √7 आपल्याला नाही दाखवता येणार कारण √6 आधी काढून घ्यावा लागेल. सो सिमिलर प्रोसेस या ठिकाणी करायची आहे. सिमिलर जर प्रोसेस करायची असेल तर फक्त मी √6 काढून दाखवतो. ही प्रोसेस तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. यू विल गेट √6. सो सिम्पली व्हॉट यू टू डू तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की √5 वरती तुम्हाला काय करावं लागेल परपेंडिक्युलर काढावं लागेल. सो परपेंडिक्युलर काढायचं पट करणं अशा पद्धतीनं
परपेंडिक्युलर काढून घेतल्यानंतर तुम्ही त्याला लगेच 1 युनिट डिस्टन्सनी आर्क काढून घ्या. ओके, आर्क कसा काढून घ्यायचा 1 युनिट डिस्टन्सचा तुम्हाला माहीत आहेच. किती डिस्टन्स घ्यायचं 1 युनिट डिस्टन्स घ्यायचं म्हणजे सेम डिस्टन्स विथ द प्रिव्हियस डिस्टन्स. आणि लोखंडी टोक तुमचं कुठे ठेवा √5 वरती ठेवा. इथं तुमचा आर्क येईल बघा. सेम ठिकाणी झालं की नाही हे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही नाव देऊ शकता. लेट इट बी डी. ओके, नाव जॉईन. काय जॉईन करायचं तुम्हाला फ्रॉम O टू D. जिथं तुमचा आर्क युनिटचा काढलेला आहे 1 युनिटचा तिथून O पर्यंत सगळे Oलाच जॉईन करायचे आहे, दुसरीकडे जॉईन करायचे नाही. नाव द नेक्स्ट प्रोसेस इज टेक डिस्टन्स इन युअर कंपास फ्रॉम O टू D. O पासून या आर्क मारलेल्यापर्यंत डिस्टन्स घ्यायचं कारण तो तुमचा रेडियस आहे जो इंटरसेक्ट करणार आहे आर्क मारताना नंबर लाईनला. आणि तुम्हाला काय मिळणार आहे √6. सो हिअर माय √6 इज रेडी विथ दिस इंटरसेक्टिंग पॉईंट ऑन नंबर लाईन. कुठे इंटरसेक्ट केलं रे तिने बघा बरं. सो दिस नंबर लाईन इंटरसेक्टेड राईट हिअर. सो हिअर इज माय √6. आता इथं जवळजवळ इथं तर कळणार नाही म्हणून मी काय केलं खाली लिहिलं इथं. ओके, दिस इज माय √6. नाव इट इज टर्न टू शो √7 ऑन दिस नंबर लाईन. नंबर लाईनवरती √7 दाखवण्यासाठी आपल्याला काय दाखवावं लागलं √6 सुद्धा दाखवावं लागलं. त्याचंही तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेलच. आता काय करणे सेम प्रोसेस. सो मेक अ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट. ओके, वी डिडंट गिव नेम टू दिस पॉइंट. सो लेट इट बी ABCD E. व्हॉट इज दिस E. E वरती काय करा तुम्ही परपेंडिक्युलर काढा. परपेंडिक्युलर कसा काढायचा प्रोटेक्टर घ्यायचं या ठिकाणी ठेवायचं व्यवस्थित नंबर लाईनवरती अगदी पॅरलल त्याच्या लाईनवरतीच. आणि इथं 90 अंशाची खून करायची आणि तिथून तुम्ही काय करायचं ते जोडून घ्यायचं. सो दिस इज हाव द परपेंडिक्युलर लाईन. सो दिस इज परपेंडिक्युलर साईन है ना. परपेंडिक्युलर काढलं की जस्ट टेक 1 युनिट डिस्टन्स. 1 युनिट डिस्टन्स तुमच्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. ते डिस्टन्स म्हणजे जसं प्रिव्हियस घेतलं होतं आधी घेतलं होतं तेवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे. ओके, सो नाव पुट युअर आयर्न पॉईंट ऑन पॉईंट E. आणि इथं तुम्हाला दुसरा आर्क भेटणार आहे त्या ठिकाणी बघा. हा आणि हा आर्क हे सगळे आर्क तुमचे काय भेटणार आहे सेम लाईनला असणार आहेत. तिथून पुढं जोडून घ्यायचं आहे. आता D पासून D नाही. आता हा पॉईंट तुमचा काय असेल ABCD E F. हा असेल तुमचा पॉईंट F असेल. मग F पासून तुम्ही जोडून घ्या इथून O पर्यंत जोडून घ्या. ओके जॉईंट. हा असेल तुमचा काय असेल आता √7 असेल. आणि √7 काढण्यासाठी आता डिस्टन्स तुम्हाला काय घ्यावं लागेल. सो फ्रॉम O टू F. ओके, टेकन डिस्टन्स टेकन. सो पुट युअर आयर्न पॉईंट ऑन पॉईंट O and make a simple arc which will intersect on this number line. So here is your √7. ओके, आता इथं पॉईंट E नाव दिलंय ते इथे दिसत नाही त्याच्यामुळे काय करतो मी त्याला थोडंसं वेगळीकडे नाव देतो आणि तुम्हाला कळेल कदाचित ते कुठं आहे ते. सो लेट मी रब दिस. ओके, हा तुमचा ॲक्च्युली हा इथं पॉईंट तुमचा E होता आणि ह्याला EFG नाव द्या. काय नाव द्या G. हा पॉईंट जो आहे सो धिस पॉईंट विल शो √7 लाईक दिस. जर तुम्हाला √8 दाखवायचं असेल तर इथून तुम्ही परपेंडिक्युलर काढा 1 युनिट डिस्टन्सचा आर्क काढा म्हणजे इथून एवढं डिस्टन्स 1 युनिट घ्यायचं. हे सगळे डिस्टन्स 1 युनिटच आहेत. ओके, त्याच्या पुढचं तुम्ही दाखवू शकता. म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार इन ट्रायंगल OEF. सो दिस इज युअर OEF. ओके, angle is equal to 90 degree. So by Pythagoras theorem OF square is the hypotenuse. OE square that OE ही एक साईड झाली त्यानंतर प्लस EF चा स्क्वेअर टाकला. OE किती घ्यायचा रे आपण. सो लेट्स टेक OE विल बी √6 आणि त्याचा स्क्वेअर म्हणून त्याचा ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर टाकला प्लस EF म्हणजे 1 युनिट आहे सगळं. सो 1 स्क्वेअर. सो √6 चा स्क्वेअर फक्त 6 प्लस 1 1 चा स्क्वेअर 1 6 + 1 = 7. 6 आणि 1 7 OF चा स्क्वेअर. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट
यू विल गेट OF इज इक्वल टू √7, कारण 7चा वर्गमूळ आपल्याला माहीत नाही म्हणून त्याला आपण काय केलं डायरेक्ट चिन्हामध्ये टाकलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही √5, √6, √7, √8 किंवा √9 किंवा त्याच्या पलीकडच्या कुठल्याही संख्या रेषा आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता येतील. ओके, समजलं तुम्हाला? ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.